तर मित्रांनो उद्याच्याला आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोलावाला सण। तर मित्रांनो काहीशी अशाच पद्धतीची खास अशी एक डिझाइन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मकर संक्रांतीची। तर मित्रांनो उद्याच्याला तुम्हाला पॅकेजवाल्यांना डिझाईन्स द्यायच्या असतील किंवा तुम्हाला स्वतः काही शुभेच्छा वगैरे द्यायच्या असतील त्याच्यासाठी ही डिझाइन तुम्हाला खूप कामाला येणार आहे। तर मित्रांनो हा जो काय असेल तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि लगेच 1 तासाच्या आत आपला दुसरा जो काही व्हिडिओ असेल तो सुद्धा मी या ठिकाणी अपलोड करणार आहे। तर त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला सुद्धा प्रेम द्या आणि पुढचा जो काही व्हिडिओ असेल त्याला सुद्धा एकदम चांगला सपोर्ट या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। ओके सोबतच मित्रांनो ज्यांना कोणाला पासवर्डचा प्रॉब्लेम होता तर तो प्रॉब्लेम या ठिकाणी मी कट करून टाकलेला आहे। व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पासवर्ड तुम्हाला कसा घ्यायचा आहे काय नाही ते। ओके त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जायचं आहे इंस्टाग्रामला आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीने आपली जी काही आयडी असेल ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर या ठिकाणी मी बरेच जणांचे जे काही मेसेजेस असतील काही जणांच्या अडचणी असतील त्यांना या ठिकाणी रिप्लाय करत असतो, त्यांना जे काही गोष्टी समजत नसतील ते गोष्टी या ठिकाणी समजून सांगत असतो। तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स वगैरे वाटत असतील तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन माझ्यासोबत चॅटिंग करू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील ते माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता। ओके सोबतच मित्रांनो तुम्हाला आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल मी या ठिकाणी दाखवतोय। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी मोबाईलमध्ये माझं जे काही फोल्डर असेल ते या ठिकाणी फोल्डर ओपन केलेला आहे। तर फोल्डरला नाव दिलेलं आहे मकर संक्रांती 01 अशा पद्धतीनं। तर जे काही आपला पहिला व्हिडिओ असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं तुम्ही बघू शकता। ओके तर काहीच अशा पद्धतीचं खास असं एक जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। तर हे बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता काहीच अशा पद्धतीनं जे काही पॅचेस असतील ते पॅचेस सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो काही स्मोक असेल हा स्मोक सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला टाकून दिलेला आहे। तर ज्यावेळेसला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन हे बॅकग्राऊंड बघसाल त्यावेळेसला तुमच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये येतील। ओके सोबतच मित्रांनो याच्या बाजूला तुम्ही या ठिकाणी बघू शकता काहीशा अशा पद्धतीची नवीन अशी एक स्टाइलिश मी तुम्हाला नेम प्लेट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। तरी ज्यावेळेसला तुम्ही ह्या बॅकग्राऊंडवर अप्लाय करसाल त्यावेळेसला एक नंबर अशी जी काही तुमचं नाव असेल तर ते या ठिकाणी दिसणार आहे। त्याच्यासोबतच हा जो काही पिन असेल हा सुद्धा पिन जे मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर याच्यामध्ये पतंग दिलेला आहे, सोबतच आपला जो काही मांजाचा चरखा असतो तो चरखा, त्याच्यासोबत जे काही लाडू असतील ते लाडू आणि थोडंसं या ठिकाणी जे काही बाकीचं असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके हे सुद्धा पिन जे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे त्याच्यानंतर हे नाव आहे, त्याच्यानंतर माझा मॉडेल, त्याच्यानंतर जो काही टेक्स्ट पिन असेल हा टेक्स्ट पिन मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। मित्रांनो माझे जे काही पॅकेज असेल त्या पॅकेजमध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीचे जे काही फॉन्ट्स वगैरे असतील ते या ठिकाणी यूज करतोय आणि सेम त्याच्यामधूनच थोडंसं कंटेंट या ठिकाणी घेऊन मी तुम्हाला एक अशा पद्धतीची डिझाईन या ठिकाणी आज क्रिएट करून दाखवलेले आहे। ओके सोबतच बाकीच्या सर्व पिंजेस घ्यायच्यात आणि सर्व पिंजेस व्यवस्थित जागेवर सेट केल्याच्या नंतर फायनली तुमची जी काही डिझाईन होणार असेल ती काही अशा पद्धतीची डिझाईन या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शॉर्ट सिंपल आणि बेस्ट वाली जी काही डिझाईन असेल तर ती अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन तुमच्या क्लायंटला किंवा तुमचं जो कोणी पॅकेजवाले कस्टमर असेल त्याला जर प्रोव्हाइड केले तर तो नक्कीच या ठिकाणी खुश होणार आहे। ओके तर तुम्हाला जी काही गोष्टी लागणार असतील याच्यामध्ये तर सर्व गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर आता आपण जाऊयात आपली जी काही पील फाईल असेल ती पाहण्यासाठी। ओके तर सिंपली मी या ठिकाणी पिक्सल लॅबचं जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन केलेला आहे। तर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी माझ्या प्रोजेक्ट्समध्ये जातोय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मकर संक्रांती 01 अशा पद्धतीने जो काही प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट मी या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेला आहे। तर मित्रांनो प्रोजेक्ट म्हणजेच आपली जी काही पील फाईल असेल ती पील फाईल। ओके तर मी या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता जो काही प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट मी या ठिकाणी ओपन करून घेतलेला आहे। आता या प्रोजेक्टच्या जे काही लेयर्स असतील मी लेयर्स या ठिकाणी ओपन करतोय। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व जे काही पिंजेस तुम्हाला दाखवल्या होत्या तर सर्व पिंजेस जी काही पिन जे असेल तर ते या ठिकाणी मी लेअरमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक पिन या ठिकाणी लॉक करून ठेवलेले आहे। ओके आता तुम्हाला याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जसं की माझा मॉडेल असेल तो आणि त्याच्यासोबतच त्याचं जे काही नाव असेल तर हे दोन गोष्टी तुम्हाला रिमूव्ह करायच्या। त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल तो किंवा तुमच्या क्लायंटचा जो काही फोटो असेल तर तो फोटो या ठिकाणी टाकू शकता आणि सोबतच तुमचं जे काही नाव असेल ते नाव सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता। बस मित्रांनो दोन गोष्टी चेंज केल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन या ठिकाणी लगेच तयार होऊन जाणार आहे। मग या तयार झालेल्या डिझाईनला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही सेटिंग बघू शकता कस्टम ठेवलेली आहे, विड्थ 5000 आणि हाईट 5000 अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवर जर क्लिक केलात तर तुमची जी काही डिझाईन असेल ती डिझाईन या ठिकाणी सेव्ह होऊन जाणार आहे। ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने छोटासा शॉर्ट असा व्हिडिओ मी या ठिकाणी क्रिएट केला होता। आता बऱ्याच जणांचे मेसेज आणि कमेंट्स येत आहेत की त्यांना पासवर्ड भेटत नाही। तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारा एक मेसेज या ठिकाणी टाकला असेल त्या मेसेजवर क्लिक करा। तर खाली ज्यावेळेसला तुम्ही जाल तर त्या ठिकाणी 4 अंकाचा पासवर्ड मी तुम्हाला दिलेला आहे, तोच पासवर्ड घ्यायचा आहे। तोच पासवर्ड तुम्हाला पीएनजी फाईल ओपन करण्यासाठी आणि सोबतच पील फाईल ओपन करण्यासाठी या ठिकाणी कामाला येणार आहे आणि त्याच पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही दोन्ही फाईल्स या ठिकाणी ओपन करू शकता आणि ओपन केलेल्या फाईल्स मधलं मटेरियल यूज करून तुम्ही सुद्धा माझ्यासारखी जी काही डिझाईन असेल तर ती डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता। बाकी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। आपण भेटूयात पुढच्याच अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।